राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून सुरू असलेला एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। नागपुरात चक्क शासनाची कोणतीही परवानगी न घेता 2 अल्पसंख्याक शाळा रास्तोरपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे। या शाळांमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच खेळला गेला नाही, तर त्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट वाटून त्यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या तक्रारीनंतर आता ताजाबाद नागपूर येथील गौसिया व जुबेदा स्कूल या दोन्ही शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कुठलाही शासकीय परवाना नसल्याने येथे शिक्षक भरती केली होती आणि या शाळेच्या संचालकांनी परमनंट नोकरीची आमिष दाखवून लाखो रुपये अडल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यामुळे शिक्षण विभागामध्ये एकच खळबळ उडालेली आहे।